नमस्कार मैत्रिणीनं, आज आपण ना घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते पाहूया. दुधापासून म्हशीचं दूध 1 लिटर आणलं होतं मी. त्या 1 लिटर दुधापासून असं एवढं पनीर तयार झालेलं आहे. आणि त्याची भाजी पण तुम्ही पाहू शकता, खूप छान झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता विकत्रीच्या पनीरसारखं पनीर दिसते आणि हे चांगलं आहे. आता विकत्रीचं पनीर कशापासून बनवते ते काय आपण माहिती नसतं ना आपल्याला, दुधापासूनच बनवतात का काही केमिकल टाकतात. तर इथे ना मी हे 1 लिटर म्हशीचं दूध उकळून घेतलेलं आहे, गरम करून चांगलं. त्याचे साय वगैरे काहीसुद्धा काढलेलं नाही, आणलेलं दूध तसंच गरम केलं. आणि त्याच्यात ना एका लिंबाचा रस गाळून घेतला आहे, त्याच्या बिया पडोनी म्हणून गाळून घेतला एका लिंबाचा रस असा मी दुधात टाकते. आणि त्या आता आपल्या ह्या गॅस लिंबाचा रस टाकला की मी गॅस बंद केलेला आहे. आणि गरम दुधात लिंबाचा रस टाकला की आपोआप असं पाणी वेगळं आणि पनीर वेगळं होतं. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर तुम्हाला दिसतच आहे. तर आता ह्याला थोड्या वेळ 1-5 मिनटं आपण असंच ठेवूया, म्हणजे व्यवस्थित ते पाणी एका साईडला होईल आणि पनीर एका साईडला होईल. आणि 5 मिनिटांनी नंतर हे आपण गाळून घेऊया. तर इथे ना मी एक रिकामं पातेलं घेतलं आहे दुसरं, त्याच्यावर आपली पुरणाची चाळण असते का ती ठेवली. आणि त्या चाळणमध्ये ना एक कॉटनचा कपडा ठेवलेला आहे असा, म्हणजे आपण ते पनीर आहे ना याच्यात गाळलं की नाही पाणी खाली पातेल्यात साठते आणि वरचं पनीर आपल्या ह्या कपड्यावर राहते. तर ते पाणी जे खालचं आहे का ते पाणी पण टाकून द्यायचं नाही. त्या तुम्ही चपाती मळताना ते कणकीत ते पाणी घालून तुम्ही चपाती मळू शकता. पौष्टिक असतं ते खूप. चेहऱ्यासाठी पण चांगलं असतं, चेहरा पण धुतला तरी तुम्ही त्या पाण्याने चालेल. तर मी हे टाकून घेते आणि त्याच्यावर ना थोडंसं थंड पाणी ग्लासभर टाकूया आपण, का तर त्याचा आंबटपणा, आपण त्याच्यात लिंबाचा रस टाकला आहे ना, मग ते आंबटपणा त्याचा जावा म्हणून आपण त्याच्यावर दुसरं थंड पाणी टाकून ते पूर्ण असं नितळून घेऊया आता हाताच्या साह्याने. आणि नितळलं की नाही त्याचं पूर्ण पाणी, मग त्याचा जो लगदा राहतो, म्हणजे जे पनीर राहतं ना ते एका जाड वस्तू खाली असं त्याला ठेवायचं. तुम्ही रात्रभर ठेवलं तरी चालेल, पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, मी 1-2-3 तासच ठेवलं फक्त. तर माझ्याकडे जाड पण असं जास्त काही पाटा वरवटा असं काही जाड असेल तर तुम्ही ठेवा, म्हणजे ते लगेचच्या लगेच चांगलं सेट होतं. पण माझ्याकडे तसं काही नव्हतं. आपले खलबत्ता असतो का आपला, तो घेतला, तो काही एवढा जाड नव्हता. म्हणून ना जुन्या असं ते असतं ना माप, तसं अर्धा किलोचं एक माप होतं, ते माप मी त्याच्यात टाकलं. म्हणजे ओझं तेवढंच, आता काही दुसरं तर जाड काही वस्तू नव्हती माझ्याकडे त्याच्यावर ठेवायला. अशा प्रकारे तुम्ही पाटावर वटा असेल तर तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता, नाही तर दगडी खलबत्ता तो जाड राहतो, त्याचं वजन जास्त असतं. आणि मी आधी असं ताटात ठेवलं, पण नंतर लक्षात आलं त्याचं पाणी नितळून असं खाली गळेल, नाही तर ताटात तसंच खाली साठर, मग ते व्यवस्थित पनीर व्हायचं नाही. असं ताट एक पालतं घालून त्याच्यावर ठेवायचं, ते म्हणजे ते एक्स्ट्राचं पाणी ना असं गळून साईडला जातं, ओझं त्याच्यावर पडल्यानंतरचं काही राहिलं असेल तर. अशा प्रकारे तर मी त्याच्यावर असं दाब देऊन 1-3 तास असंच ठेवलं. आणि 3 तासानंतर तुम्हाला दाखवते आपलं पनीर चांगलं सेट झालं आहे. पण तरी पण त्याला नंतर फ्रीजमध्ये ठेवावं लागतं थोड्या वेळ, म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं. 1-3 तास असं बाहेर ठेवलं वजन त्याच्यावर ठेवून. आणि आता 3 तास झाले, तर 3 तासाने तुम्हाला दाखवते. तर व्यवस्थित झाले. आता हे ना असंच मी ताटामध्ये घेते एका डिशमध्ये, आणि ती ना फ्रीजरमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये नाही, वरच्या साईडला फ्रीजरमध्ये 1-2-3 तास ठेवायचं. तर म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं आहे आपलं पनीर. तर मग आता ह्याला असंच फ्रीजरमध्ये ठेवते आणि 1-2-3 तासाने दाखवते. आता 2-3 तास झाले तर तुम्ही पाहू शकता आता एकदम कडक झालं आहे हे फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं. हे लगेच काही कट होणार नाही, कारण बर्फ असं ही झाल्याने झालं आहे. मग पाहिलं कट करून पण होत नाही, ते लगेच तुटलते. मग त्याला थोडं 15 मिनटं असंच नॉर्मल टेम्परेचरला यूज तर ठेवायचं बाहेर, आणि 15 मिनटांनी नंतर त्याच्या वड्या कट करायच्या. फ्रीजमधनं काढलं की 15 मिनटांनी कट करायला घेतलं मी. तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित कट व्हायला लागले. आता ही डिश जरा छोटी पडाली म्हणून मी मोठ्या ताटात घेतल्यानंतर काढून एकदम मऊ झाले मस्त. विकत्रीचं ना असं भाजी केली की असं रबरावणी लागतं ती चिवट पनीर. पण आपण घरी बनवलेलं ना एकदम मऊ राहतं, खूप छान राहतं आणि पौष्टिक कधी पण. तर मग थोडा आपल्याला त्रास होईना का, आपण कधी विकत्रीचं पनीर नका आणत जाऊ. असंच घरी 1 लिटर दूध आणलं की आपले भरपूर होतं पनीर त्याच्यात आपल्याला खाण्यासारखं. तर तुम्ही पाहू शकता 1 लिटर म्हशीच्या दुधात एवढं पनीर झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी आता कट करून घेतले. तुम्हाला हवे आहेत ते साईज लहान मोठे तुम्ही पीस कट करू शकता अशा प्रकारे.
तर मग एकदम पांढरं शुभ्र झालेलं आहे पनीर. आणि याच पनीरची भाजी केली, ती भाजी पण नंतर तुम्हाला दाखवते ती किती मऊ झाला आहे पनीर आपला ती. मग कशी वाटली तुम्हाला ही पनीर घरच्या घरी बनवायची आयडिया ती नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे घरी दूध आणून पनीर तयार करा, खूप पौष्टिक आणि चांगलं राहतं. तर मग कसं वाटलं पनीर ते नक्की सांगा. आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.